नाथ महाराज की जय। आद्य गुरु शंकराचार्य महाराज की जय। सब संतन की जय। श्री कृष्णार्पण वस्तु। श्री गुरुचरण अर्पण वस्तु। रामकृष्ण हरी। अब रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर्वांना. विचारसागर. रामकृष्ण हरी. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आज आपण परिच्छेद क्रमांक 2 वस्तू निर्देश रूप मंगल हेच आपल्याला ह्या ठिकाणी पाहायचं आहे. याच्या आधी आपण प्रथम असणाऱ्या परिच्छेदामध्ये मंगल आणि विचारसागराचं वर्णन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणून आज परत या ठिकाणी आपल्याला वस्तू निर्देश रूप मंगल पाहायचं आहे. आता असं असतं की कोणतंही कार्य आणि आरंभ करण्यापूर्वी ते निर्विघ्नपणे पार व्हावं, म्हणजे त्या असणाऱ्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न राहू नये किंवा त्या विघ्नामुळं अशा प्रकारे त्या कार्याला प्रतिबंध होऊ नये, म्हणून आपल्या श्रेष्ठांचा संप्रदाय आहे की कार्याच्या आरंभी मंगल करायचं. मग आपण जे काही ग्रंथ पाहतो की ज्या ग्रंथामध्ये सुरुवातीला मंगल केलं जातं, मध्ये मंगल केलं जातं आणि शेवटी मंगल त्या ठिकाणी केलं जातं, असे 3 प्रकारचे मंगल आपल्याला त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. असे ज्या ग्रंथामध्ये मंगल पाहायला मिळतील ते ग्रंथ समजून घ्यायचे की हे वेदांत शास्त्राचे ग्रंथ आहेत. अगदी ज्ञानेश्वरी जरी पाहिली तर ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काय सुरुवातीला मंगल केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशू सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. अशा प्रकारे काय केलं मौलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आणि आरंभीच त्या ठिकाणी मंगल केलं. म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कशावरती आधारित आहे तर तो वेदांताच्या ग्रंथानुसार अनुसरण आहे. तो वेदाला अनुसरून अशा पद्धतीचा काय ग्रंथ आहे. आणि ज्ञानेश्वरी आपल्याला कळाली. मग गाथा तरी पाहतो आपण. गाथ्यामध्ये काय केलं तुकोबरायाने 2 अभंग आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. काही ठिकाणी समचरणदृष्टी विठेवरी साजरे असं त्या ठिकाणी पाहायला मिळत असतं. काही ठिकाणी बहुतेकांचं म्हणणं आहे की सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवण्या हे पण त्या ठिकाणी घेतलं जातं. पण मग सुंदर ते ध्यान हे तरी काय मंगलच आहे आणि समचरणदृष्टी विठेवरी साजरे हे तरी काय आहे मंगलच त्या ठिकाणी आहे. म्हणून आता काही ठिकाणी परमात्म्याचं स्वरूप लक्षण वर्णन केलं जातं. काही ठिकाणी परमात्म्याचं कोणतं तटस्थ लक्षण वर्णन केलं जातं. म्हणून स्वरूप लक्षण असो किंवा ते तटस्थ लक्षण असो शेवटी काय ते एक प्रकारचं मंगलच आपल्याला पाहायला मिळतं असतं. म्हणून मंगल किती प्रकारचं असतं तर मंगलाचे आपल्याला विचार या ठिकाणी करायचे आहेत. मग मंगल पाहत असताना 3 प्रकारचे शास्त्राने मंगल आपल्याला सांगितलेले आहे आणि ही 3ही प्रकारची मंगल आपण काय करायचे जरा थोडी बारकाईने लक्षात ठेवायचे, म्हणजे मग पुढं आपल्याला कोणत्याच प्रकारचा अडथळा येत नाही. जर कोणी विचारलं मंगल किती प्रकारचे असतात तर आपल्याला कळले पाहिजे. तर 3 प्रकारचे मंगल त्या ठिकाणी असतात. सगळ्यात प्रथम मंगल केलं जातं ते वस्तू निर्देश रूप मंगल केलं जातं. आता हे ओंकार महाराज जर मागं पुढं झालं तर लक्षात आणून द्या. वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे काय तर परमात्म्याच्या सगुण अथवा निर्गुण स्वरूपाचं कथन करणं, निर्देश करणं, वर्णन करणं, स्वरूप सांगणं त्याला त्या ठिकाणी वस्तू निर्देश रूप
मंगल असं म्हटलं जातं. मग परमात्म्याचं सगुण रूप पण पाहायला मिळतं आणि परमात्म्याचं निर्गुण रूप पण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या दोन्ही गुणांचं वर्णन करायचं. आता परमात्म्याच्या सगुण रूपाचं वर्णन करायचं, मग कसं वर्णन करायचं? तुकोबरायाने केलं ना वर्णन तट स्वरूपाने. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर. हे जे ध्यान, हे जे वर्णन करून दाखवलंय का नाही, हे काय वर्णन करून दाखवलं? परमात्म्याचं आज समचरण दृष्टी नाही विठेवरी साजरे तेथे माझे हारी वृत्ती राहो. हे पण एक मंगल आहे. पण इथं तटस्थ रूपाने वर्णन जर केलं ना, ते परमात्म्याचं सगुण स्वरूपाचं वर्णन केलं ना, तर हे सुंदर ते ध्यान उभी विठेवरी, हे परमात्म्याचं असणारं काय सगुण रूप सगुण रूपाच्या स्वरूपाचं कथन करून सांगितलं. आणि एका ठिकाणी परत असं मंगल आहे की सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारून या. आता हे सुद्धा एक प्रकारचं मंगल नाही का? हेही त्या ठिकाणी एक प्रकारचं मंगल आपल्याला पाहायला मिळत आहे. मग हे कोणतं मंगल झालं? हे हे परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलं. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे सगुण रूपाचं वर्णन त्या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. म्हणजे त्या काही ठिकाणी फक्त परमात्म्याचं स्वरूप, परमात्म्याचं सगुण रूपाचं वर्णन करायचं म्हणलं की त्याला असं जसं दादा आपल्याला नेहमी सांगत असतात की डोळे झाकून घ्यायचे आणि परमात्म्याला नकशिकांत पाहायचं. हे परमात्म्याला नकशिकांत पाहायचं म्हणजे कसं पाहायचं की त्याच्या एक 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 असणाऱ्या अवयवाचं वर्णन त्या ठिकाणी पाहायचं. वर्णन त्या ठिकाणी करून त्याला अशा पद्धतीने डोळ्याने पाहायचं. ते झालं सगुण रूप. आणि परमात्म्याचं निर्गुण रूप म्हणजे काय? तो सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, त्याला नाम नाही रूप नाही काय नाही, अशा परमात्म्याला पाहायचं. आणि कसं पाहायचं त्याला? काय अभंग आहे बघा महाराज, त्या दिवशीच बोललो होतो आपण. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, नाही अनंत रूपे अनंत बेशी, देखिले म्यात्याशी, बापरक मादीवर खुन बांधिले कैशी. अशा पद्धतीनं त्या परमात्म्याला आपल्याला पाहता येतं. हे पाहण्याचे प्रकार आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे परमात्म्याच्या सगुण अथवा निर्गुण स्वरूपाचं कथन करणं, वर्णन करून सांगणं किंवा त्याचा निर्देश करणं, यालाच काय म्हणायचं? वस्तू. वस्तू म्हणजे परमात्मा. एक वस्तू सत्य आहे. ती वस्तू कोणती सत्य असेल? फक्त परमात्मा स्वरूपाची वस्तू त्या ठिकाणी सत्य असते. याला म्हणायचं वस्तू निर्देश रूप मंगल. आता दुसरं मंगल त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरं मंगल म्हणजे काय? नमस्कार रूप मंगल. नमस्कार रूप मंगल म्हणजे काय? की आपलं कार्य आणि पूर्णत्वाला जावं. आपलं कार्य पूर्णत्वाला जावं म्हणून आपल्याला श्रेष्ठाने दिलेला जो नाही, आपलं कार्य पूर्णत्वाला जावं म्हणून कनिष्ठाने श्रेष्ठांना केलेला जो नमस्कार असतो त्याला नमस्कार रूप मंगल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. जसं उदाहरण द्यायचं जर झालं तर पसायदानामध्ये ज्ञानोबराय पहिल्याच ओळीमध्ये काय म्हणतात? आता विश्वात्मके देवे, येणे वागेत नेतो शावे, तो शोने मज द्यावे पसाय दान हे. आता विश्वात्मके देवे म्हणजे आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या समोर आणि अशा प्रकारे बसून आणि काय करतात? वाग्यज्ञ. वाग्यज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरी. याला वाग्यज्ञ म्हटलं गेलं. वाग्यज्ञ का म्हटलं गेलं? त्याचं कारण आहे. ते म्हटले शब्दी शब्दो यजिजे, तिने वाग्यज्ञ म्हणजे. म्हणजे शब्दाची अशा प्रकारे काय केली? योजना करून आणि हा भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी धर्मकीर्तन नावाचा वाग्यज्ञ, वाणीचा अशा प्रकारे यज्ञ त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि तो काय केला? श्री गुरु निवृत्तीनाथांच्या समोर ठेवला आणि काय अपेक्षा केली? की तो शावे ह्या अशा असणाऱ्या वाग्यज्ञाने तुम्ही तुष्ट व्हा आणि मला काय करा? हा होईल दान पसाव, हे मी मागितलेलं जे दान, प्रसादाचं जे दान आहे हे पूर्णत्वाला जावं, आहे का नाही? अशा प्रकारचा आम्हाला काय करा? आशीर्वाद त्या ठिकाणी द्या. म्हणजे ज्ञानोबराय काय करतात? निवृत्तीनाथ महाराजांकडून अशा प्रकारचा आशीर्वाद मागतात. का नाही लोक आशीर्वाद? आशीर्वाद सगळेच लोक त्या ठिकाणी मागत असतात की आम्हाला आशीर्वाद द्या,
आता अशा पद्धतीनं आम्ही ह्या वर्षी तरी आणि बहुमताने विजयी हो असं काय करा. सगळ्या साधू संतांनी आम्हाला आशीर्वाद द्या. सगळीकडे घरोघरी आशीर्वाद मागायला फिरतात की नाही, आशीर्वाद अशा पद्धतीनं मागायला फिरत असतात. ते पण एक आशीर्वाद रूप मंगल त्याला अशा पद्धतीनं म्हटलं जातं, आहे का नाही. हे द्यायचं किंवा चांगदेव 65 मध्ये सुद्धा पहिली ओवी आलेली, तर त्या पहिल्याच ओवीमध्ये सुद्धा काय अशा पद्धतीनं आशीर्वादच दिलेला आहे ना. काय स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासो, बरोबर का. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासो, दावी मंगग्रासो प्रगटला करी. ही सुद्धा काय एक मंगलाचरणाचीच ओवी आहे. काय म्हणले त्या ठिकाणी, स्वस्ती कल्याण. स्वस्ती शब्दाचा अर्थ काय केला ज्ञानेश्वरीमध्ये, आपली स्वस्ती, आपलं कल्याण असा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून स्वस्ती तुझं कल्याणी कोणाचं, वटेषु, म्हणजे चांगदेव महाराजांना एक नाव आलतं वटेषु, बरोबर की नाही. आणि तुझं काय कल्याण व्हावं. आणि कसं कल्याण होईल त्याच्यामध्ये स्वस्ती श्री वटेषु, तुझं कल्याण असो. आणि कसं आणलं, जो लपोनी जगदा भासो. आता हा परमात्मा आहे का नाही, हा परमात्मा जगामध्ये आहे का नाही, पण तो कसा आहे, गुप्त रूपाने राहतो, लपून. आणि स्वतः लपून स्वतःला काय करतो, लपवतो. आणि काय करतो, जगदा भासो, आणि जगाचा अशा प्रकारे आभास तुमच्या पुढे आणून ठेवतो. कुठपर्यंत, जोपर्यंत तो परमात्मा अशा प्रकारे लपून असतो तोपर्यंत हा जगताचा भास आणि तुमच्या पुढे काय करतो, प्रतीला आणतो. मग 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 पुढे काय म्हणलं, दावी मग ग्रासू प्रगटला खरे. आणि जेव्हा तो प्रगट होतो, कोणत्या रूपाने प्रगट होतो, जेव्हा जगाचा ग्रास केला जातो, जेव्हा तो सामान्य रूपाने असतो ना, तेव्हा काय करतो, तेव्हा जगाचा भास आपल्याला दिसून येतो, जग प्रतीला येतं. आणि जेव्हा तो खऱ्या अर्थाने प्रगट होतो तेव्हा जगाचा आभास राहतो का काही, मग जगत दिसतच नाही. मग आपल्याला काय दिसतो, आपल्याला केवळ परमात्मा दिसतो. अशा प्रकारे काय केलं, चांगदेव महाराजांना समजून सांगितलं की जेव्हा हा परमात्मा आणि स्वतःला लपवतो तेव्हा जगत प्रतीला येतं. आणि जेव्हा तो स्वतः प्रगट होतो तेव्हा जगताची काय होते, निवृत्ती होते. असं तू जाण. हेच काय, स्वस्ती म्हणजे तुझं कल्याण असो, कोणाचं, वटेषु. हे पण काय, हे पण त्या ठिकाणी एक नाही, याला आशीर्वाद रूपमंगल म्हणावं लागेल नाही का ओंकार महाराज. हे आशीर्वाद, स्वस्ती म्हणजे तुमचं कल्याण व्हावं, याला आशीर्वाद रूपमंगल असं म्हणावं लागेल. आणि नमस्कार रूपमंगल म्हणजे काय, तर मगाशी आपण ते पाहिलं, त्याला नमस्कार रूपमंगल असं म्हणावं. आता विश्वात्मके देवी, हे नमस्कार रूपमंगल. आता त्याच्यामध्ये पण आशीर्वाद रूपमंगल आपल्याला पाहायचं. आशीर्वाद म्हणजे काय, तर आपलं असणारं कार्य पूर्णत्वाला जावं म्हणून श्रेष्ठ आणि कनिष्ठांना जो दिलेला असतो आशीर्वाद, त्याला म्हणायचं आशीर्वाद रूप मंगल. आता हे आशीर्वाद म्हणजे इथं आता स्वस्ती श्री वटेषु हे पण आशीर्वाद झालं. आणि आणि काय, तर त्या पसायदानामध्ये शेवटी एक ओवी म्हटलेली आहे, हा होईल दान पसाव. ही ओवी आहे ना, मग त्याच्यामध्ये बघा, ज्ञानेश्वर महाराज सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला असं तुम्ही म्हणता की नाही. तर ते काय, त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी कार्य पूर्णत्वाला जाईल, तुम्ही जे पूर्ण हे नीलचित्र तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारची तुमची भावना आहे, ती भावना पूर्णत्वाला जाईल. अशा प्रकारे काय, निवृत्तीनाथ महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांना दिलेला असतो आशीर्वाद, त्याला म्हणायचं आशीर्वाद रूप मंगल. बोला. आशीर्वाद रूप मंगल करताना मग श्रेष्ठांनी कनिष्ठांना दिलेला आशीर्वाद असं म्हणायला पाहिजे का हा, ग? श्रेष्ठ आणि कनिष्ठांना दिलेला जो आशीर्वाद असतो त्याला आशीर्वाद रूप मंगल. आपलं कार्य पूर्णत्वाला जावं म्हणून कनिष्ठ आणि श्रेष्ठांना केलेला नमस्कार, त्याला नमस्कार रूप मंगल म्हणायचं. आणि परमात्म्याच्या सगुण अथवा निर्गुण स्वरूपाचं कथन करणं, वर्णन करणं, त्याला वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हणायचं. असे 3 प्रकारचे मंगल आपल्याला काय करायची, लक्षात ठेवायची. बरं, आता त्यातल्या त्यात असे का, हे नमन करत असताना आपण कशा प्रकारे नमन केलं पाहिजे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी. आता आपण देवाला नमन करतो की नाही, नमस्कार करतो की नाही, पण देवाला नमस्कार करताना कशा प्रकारे नमस्कार करतो, तर आपण भेद ठेवून त्या ठिकाणी नमन किंवा नमस्कार त्या ठिकाणी करत असतो. जर परमात्म्यामध्ये आपण भेद ठेवला तर आपल्याला जो मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे तो मोक्ष आपल्याला प्राप्त होईल का.
जर मोक्ष आपल्याला प्राप्त करून घ्यायचा किंवा इच्छित वस्तू आपल्याला आपली प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला त्याला नमन कसं करावं लागेल? भेदाने करावं लागेल का अभेदाने करावं लागेल? आपल्याला नमन करायचं कसं करायला पाहिजे मग त्याला? अभिराम अभिनव आ नमस्कार करायचं झालं तर अभिनव त्याला नमस्कार आवाज तुटतोय. त्याला जर नमस्कार करायचं झालं तर आपल्याला अ, जसं आपण म्हणतो की नाही आत्मज्ञान ते कसं असलं पाहिजे? आत्मत्वाने, साक्षात्वाने, अपरोक्षत्वाने, दृढत्वाने अशा प्रकारचं आपल्याला जर ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तो परमात्मा आपल्याला किती जवळ पाहिजे? म्हणजे त्याला नमन कसं असलं पाहिजे? त्याला नमन करत असताना अपरोक्षत्वाने म्हणजे अत्यंत जवळ, अत्यंत अव्यवहित काय आहे? तर परमात्मा आपल्याला अत्यंत अव्यवहित आहे. अशा स्वरूपाने त्याला काय करावं लागेल? आपल्याला नमन करावं लागेल, नमस्कार करावा लागेल. त्या कुंतीनं सुद्धा कुंती नाही आपलं काय? कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखिया लावियला. अशा त्या द्रौपदीनं देवाला काय केलं होतं? बोलवायचा प्रयत्न केला होता. पण ती परमात्म्याला बोलत असताना काय म्हणले शब्द? कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. द्वारकेच्या राया म्हटल्याच्या नंतर त्या परमात्म्याला कुठून यावं लागलं? द्वारकेहून यावं लागलं. आणि कशासाठी यावं लागलं होतं? तर तिची सोडवणूक करण्याकरता यावं लागलं. पण द्वारकेचं म्हटल्याच्या नंतर परमात्मा कुठे गेला? द्वारकेपर्यंत दूर गेला. आणि ती जर असे म्हणले असते की कार्य माझा तुझं नये कळवळा असूने जवळा हृदय असता आगा नारायणा निष्ठुर निर्गुणा केला शोक नेनो कंठस्फोट काय हे चित्ती नाही पावली विश्रांती इंद्रियाची गती खुंटेची ना कार्य माझा तुझं नाही कळवळा असूने जवळा हृदय असता. माझ्या जवळ हृदयात आहे ना तू, मग माझा तुला का कळवळा नाही? मग हे काय झालं? हे आबेदानी झालं. म्हणजे माझ्या हृदयात कोण आहे? माझ्या हृदयामध्ये तू आहे. आणि कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया म्हणजे हे काय झालं? हे भेद झाला. म्हणजे हे नमन होईल का यथार्थ रूपाने? आणि असं जर नमन केलं तर आपल्याला अपरोक्षत्वाने ज्ञान होईल का? आपल्याला अपरोक्षत्वाने ज्ञान होणार नाही. मग जर आपल्याला अपरोक्षत्वाने ज्ञान व्हायचं असेल तर कार्य माझा तुझं नाही कळवळा आसुने जवळा हृदय असता. म्हणजे हृदयात जवळ आहे का नाही माझ्या? एवढं अशा प्रकारे जर आपण त्या परमात्म्याला आणि अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी नमन जर केलं तर आपल्याला काय होऊ शकतं? अपरोक्षत्वाने दृढत्वाने अशा प्रकारे ज्ञान होऊ शकतं आणि त्या ज्ञानाने आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो, आहे का नाही? म्हणून हे मंगल करत असताना हे मंगल कुणी परक्याला नमन करून करतोय असं नाही, तर हे मंगल करत असताना आपल्याला काय करायचंय? नमन ह्या ठिकाणी करायचंय. कारण परमात्मा आपल्याहून भिन्न नसतो. परमात्मा हे आपलं स्वरूपच असतो. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला मंगल करायचं असतं. का करायचंय? आता आपण कोणताही ग्रंथ आरंभ करत असताना आपण पाहतो की नाही मगाशी सांगितलेल्या मुद्द्याप्रमाणे मंगल करावं लागतं. का? कारण ती कथा आहे ना. ती कथा आता आपण जर भागवत कथा पाहतो, रामाची कथा पाहतो, कृष्णाची कथा पाहतो, आहे की नाही? मग त्याच्यासाठी मंगल करावं लागतं. पण आता ते मंगल करत असताना काहीतरी दुरून केलं जातं. पण आता इथे एक कथा आपल्याला आज पाहिजे. म्हणजे आजपासून आपल्या कथेला सुरुवात होणार आहे. आता ही कथा कोणती आहे? ही काय रामाची कथा नाही आहे. ही काही श्रीकृष्णाची कथा नाही. ही कथा कोणती आहे? तर ही आजपासून कथा सुरू होती. ती म्हणजे कथा आपल्या आत्मरामाची कथा आहे. म्हणजे ही कथा कोणाची आहे? आपली कथा आहे. आता आपल्याला इथून पुढं वेगळी कथा करायची नाही. इथून मागं आपण कोणती कथा केली? बाकीच्या कथा केल्या. आता कोणती कथा इथून पुढं सुरू होणार आहे? आपली असणारी आत्मरामाची कथा सुरू होणार आहे. आणि ती आत्मरामाची जर कथा समजून घ्यायची असेल तर काय करावं लागेल? आता आपल्याला अपरोक्षत्वाने आत्मत्वाने साक्षात्वाने दृढत्वाने अशा पद्धतीनं आपल्याला नमन केलं पाहिजे. आपण आपल्यालाच आपली स्वस्ती आपलं कल्याण ह्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं मंगल करायचं. तर ते कसं करायचं? परमात्म्याला नमन तर आपलं स्वरूप म्हणून अशा पद्धतीनं नमन करायचं आणि आता त्याला जाणून घ्यायचं. कसं जाणून घ्यायचं? तर ओवी खाली आलेली आहे ग्रंथामध्ये पहा. शब्द असा आला की जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. आता या जरा उभ्या ज्ञानेश्वरीपेक्षा वेगळ्या आहे. याचं काही जास्त आपलं वाचन झालेलं
नाही. आणि आता बहुतेकांचं असं म्हणणं असतं की काय त्या ओवीमध्ये पाण्यासारखं आहे, एक शब्द आलाय जो आनंद, सत्य, प्रकाश, एवढे फक्त शब्द आले, याच्यात काय जाणण्यासारखं आहे असं आपल्याला वाटू शकतं. परंतु ग्रंथकाराने ज्या अर्थ याच्यामध्ये एक 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 शब्द आणि अतिशय मौल्यवान स्वरूपाचा योजना करून जर लिहिला असेल आणि त्याची संगती जर करून लिहिली असेल, तर त्या ओवीला काही विशेष महत्त्व नसेल का? तिला विशेष असाधारण अशा प्रकारचं काय असतं, महत्त्व असतं. बाकीचे तुम्ही पाठ आहे का आळंदीचे, त्या आळंदीच्या पाठावरती एका ओवीला एक पाठ पूर्णपणे एका ओवीसाठी असतो त्यांचा, एक पाठ ऐक नाही, एका ओवीसाठी असतो. तर आपला एक पाठ काही एका ओवीसाठी नाही, सरळ सरळ तरी आपण त्याचा काय करायचा, अर्थ समजून घ्यायचा. वेदांताच्या आता याच्यामध्ये भरपूर प्रक्रिया येतील, पण एवढ्या जर एकदम प्रक्रिया जर तुम्हाला सांगितल्या तर काय होईल, तुम्हाला ते फार कंटाळवाणे झाल्यासारखं होऊ शकतं. पण जास्त कंटाळवाणे होण्यापेक्षा आपण त्याचे काय करू, सरळ सरळ मुद्दे फक्त पाहून घेऊ. आता काय होणार आहे, एक 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 गोष्ट आपल्या फक्त कानावर पडेल आणि ते कानातून आतमध्ये प्रवेश होईल का? कानातून आतमध्ये प्रवेश होणार नाही. का प्रवेश होणार नाही? कारण याच्या आधी आपण ते काय ऐकलं का? ऐकलेलं नाही. त्याची पदार्थाची रीत कशी आहे, तो पदार्थ कसा असतो, त्याला आवरणं किती असतात, ही एक एक रीत सांगायला गेलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ एक 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 तास जाऊ शकतो आपला. म्हणून काय करायचं, सोप्या आणि सरळ सरळ शब्दामध्ये काय करायचं, त्याचे मुद्दे समजून घेऊ. नाही जर तुम्हाला पटले, नाही जर कळाले, तर काही कोणता आग्रह नाही, फक्त कानावर पडू द्या. हळूहळू हळूहळू आपल्याला ते कळेल. तर ह्या ठिकाणी जो शब्द वापरलाय, जो, जो म्हणजे कोण? आता जो हा शब्द जेव्हा आपण लक्षात देतो नाही, आपण तो जो कोणीतरी, जो असं कोणीतरी सर्वनाम रूपाने असं त्या ठिकाणी घेतो. तर इथं जो शब्दाने काय घ्यायचा, जो म्हणजे असणारा परमात्मा आहे का नाही. तो परमात्मा कसा आहे त्या ठिकाणी, आनंद, सत्य, प्रकाश. तो परमात्मा जो शब्दाने काय घ्यायचं, परमात्मा तो कसा आहे, आनंद रूप आहे. आता परमात्म्याचं आनंद रूप पाहतो की नाही. आता परमात्म्याचं आनंद रूप हे कधी असतं कधी नसतं. परमात्म्याचं आनंद रूप कायमस्वरूपीचं असतं. फक्त आपली वृत्ती काय होत नाही, स्थिर होत नाही. आपली वृत्ती स्थिर झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये परमात्म्याचा आनंद होतो की नाही. जसं ते उदाहरण पाहिलं आपण, कुत्रा असतो आणि त्या कुत्र्याला काय, तुकोबरांच्या भाषेमध्ये श्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावर आहे. त्याला पंचामृत दिलं का नाही. पण मग पंचामृत दिल्याच्या नंतर त्याने खाल्लं, सगळं काय केलं आणि त्या उन्हाळ्याचे दिवस होते, झाडाखाली बसलं आणि त्या ठिकाणी एक कुजलेलं हाड होतं. तरी त्याला असं वाटलं की हे हाड चघळावं, म्हणून ते हाड चघळण्याकरता गेलं. काय झालं, ते हाड फुटलं. फुटल्याच्या नंतर ते हिरडीमध्ये शिरलं आणि त्याच्यातून त्याचं रक्त येऊ लागलं. येऊ लागल्याच्या नंतर काय वाटलं त्याला, वाह, एवढं पंचामृत खाल्लं, त्याच्यात आनंद नाही, पण ह्या हाडामध्ये काही विशेष आनंद. खरंच हाडात आनंद होता की याचाच आनंद होता? आनंद हा याचाच होता, पण याला वाटलं कुठं, हाडामध्ये. काय झालं त्या ठिकाणी, यातलं तात्पर्य एवढं, आपल्याला एखाद्या गोष्टीचा जेव्हा विलक्षण अशा स्वरूपाचा आनंद होत असतो ना, तो आनंद इकडचा तिकडचा कुठलाच नाही. तो आनंद कुठं असतो, आपल्याच आत्मस्वरूपाचा आनंद होतो. हा आत्मस्वरूपाचा आनंद कधी होतो, जेव्हा वृत्ती आत्माकार होते, म्हणजे बाह्य विषयाकडून वृत्ती सुटून आत्मस्वरूपाशी एकरूप होते ना, तेव्हा अशा प्रकारचा आपल्याला काय होत असतो, आनंद होत असतो. आणि हा आनंद कोणता असतो, तर हा आपल्या आत्मस्वरूपाचाच आनंद असतो. आत्मस्वरूपाला सोडून आनंद दुसरं कुठं आहे का? कुठंच नाही. साखरेमध्ये तरी आपलं लाडूमध्ये तरी काय आहे, साखरेचे. जिलेबीमध्ये काय तरी साखरेचे आणि पेढ्यामध्ये काय तरी साखरेचे. फक्त हा पेढा आहे, पेढा असा लागतो, लाडू असा लागतो. हे सगळे जरी कसे असले तर आनंद किंवा त्याच्यातली गोडी कशाची आहे, तर ती साखरेचीच गोडी त्या ठिकाणी आहे. पण आपल्याला असं वाटतं ती वस्तू मला मिळाली आणि फार महागाची वस्तू होती, लोकांना मिळाली नाही पण मला मिळाली, म्हणून अशा पद्धतीनं त्या वस्तूतून, त्या विषयातून मला आनंद झाला असं वाटतं. पण त्या विषयातून आनंद मात्र होत नाही. समजा एखाद्याने फार महागाची एखादी वस्तू आणली घरी, त्याचा आनंद किती काळापर्यंत राहतो बरं? त्याचा आनंद जोपर्यंत त्या वस्तूची जो संलग्न आहे तोपर्यंतच त्याला आनंद असतो ना. तुम्ही काही घरी आणत नाही का, काही खरेदी करता की नाही, काही घरामध्ये बरेच काही खरेदी असतात, काहीतरी खरेदी करता की नाही. फार दिवसापासून एखाद्याला मोबाईल घ्यायचा समजा, उदाहरण सहज आहे. मग तो मोबाईल घेतल्याच्या नंतर किती दिवस त्याला आनंद असतो बरं? सुरुवातीला मोबाईल आणला का रात्रीच उचकून पाहतो काय आहे कसं आहे, त्याला झोपच नाही. किती दिवस आनंद असतो बरं? थोड्या दिवस आनंद.
एक 8 दिवस 15 दिवस महिनाभर याच्यापेक्षा काही जास्त आनंद टिकत नाही. तोपर्यंत मोबाईल बाजारामध्ये एक नवीन मोबाईल लॉन्च होतोच आहे का नाही, आणि ते कुठंतरी कानावरती पडतं, डोळ्याला दिसतं, लगेच त्याची वृत्ती काय नवीन विषयाकडे धावत असते. बरोबर आहे की नाही? मग तो नवीन विषय मिळवण्याकरता परत त्याची वृत्ती काय करते, खटपटीला लागते. जोपर्यंत ती वस्तू भेटत नाही तोपर्यंत त्याला आनंद नसतो, पण ती वस्तू त्याला भेटली का परत त्या वस्तूतून काय होत असतो, आनंद होत असतो. मग हा आनंद होता कशाचा नक्की? त्या विषयामध्ये आनंद होता का आपलाच आपल्याला आनंद असतो? बोला, हा आनंद कुठून आला? आपल्यामध्येच आपला आनंद असतो. हा, आता हे सरळ झालं ना. मग हा जो आनंद असतो ना तो आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद असतो. आणि हा आनंद आत्मस्वरूपाचा म्हणजे परमात्म स्वरूपाचा आनंद असतो, असं लक्षात घ्यायचं. तो आनंद नित्य आनंद असतो. संत काय करतात, ह्या नित्य आनंदाचा अनुभव घेत असतात. म्हणून ते म्हणतात बाकीच्या विषयाला महत्त्व देत नाही. बरे झाले देवा, निघाली दिवाळी. काय त्याच्यामध्ये आनंद नाही? आनंद कुठे? माझ्यात आनंद आहे. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. म्हणून आपल्या आत्मस्वरूपाच्या अशा पद्धतीचा हा आनंद असतो. पुढं म्हटलं सत्य. आता हा आनंद किंवा तो परमात्मा कसा आहे बरं? सत्य आहे. तो आज सत्य आहे, उद्या सत्य आहे, नंतर सत्यच राहणार आहे. तो सत्य नाही असं कधी होईल का? तो कसा आहे? त्रिकालबाधित आहे. तो परमात्मा कसा आहे? त्रिकालबाधित आहे. म्हणजे तिन्ही काळामध्ये त्याचा कधी बाध होत नाही. बाकीच्या विषयाचा बाध होतो की नाही? ते विषय आता आहे, नंतर नाही, असा होऊ शकतो बाध. पण परमात्मा स्वरूपाचा कधी बाध होईल का? परमात्मा स्वरूपाचा कधी आणि कोणत्याही काळाला त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही, बाध होऊ शकत नाही. मग त्याचा बाध होत नाही म्हणून तर तुकोबराय म्हणले त्याची सत्ता कोणती? पारमार्थिक सत्ता. सत्ता धन्याची की जे ती पारमार्थिक सत्ता असल्या कारणाने तो कसा आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. एकदा म्हणलं असतं तर नसतं झालं का? मग हे 3 वेळा काय म्हणलं तुकोबराने? सत्य तू, सत्य तू, सत्य तू. तू तिन्ही काळामध्ये तू सत्य आहे. बरोबर आहे की नाही? आणि हे बाकीचे विषय किंवा हे माया कार्य तिन्ही काळामध्ये सत्य आहे का? हे तिन्ही काळामध्ये सत्य नाही. म्हणून अशा पद्धतीनं काय तिन्ही काळामध्ये त्रिकाळामध्ये आणि अबाधित तत्व असणारं कोण आहे? ते परमतत्व आहे. ते परमतत्व आहे म्हणून ते सत्य आहे. तुम्ही अंत्येष्टीच्या काळामध्ये काय म्हणता? रामनाम सत्य आहे. आणि आधी तुम्ही काय म्हटले का? आधी तुम्ही नाही म्हटले, आणि नाही म्हटलं तर ते सत्यच आहे ना. बरं, रजेवर तुम्हाला सर्प प्रतीला आला, बरोबर की नाही? रजेवर सर्प प्रतीला आला. सर्प जेव्हा प्रतीला आला होता तेव्हा रजू नव्हते का? तेव्हा पण रज्जू होते, आहे का नाही? सर्प प्रतीला आला, सर्प भासला तेव्हा रज्जू होते. आणि त्याच्या आधी जेव्हा प्रतीला आला नाही त्याच्या आधी रज्जू होती. बरोबर आहे की नाही? आणि प्रतीती होऊन गेल्याच्या नंतर नंतर सुद्धा काय तो रज्जू असतोच ना. का त्याचा कधी बाध होतो? रज्जूचा कोणत्याच काळामध्ये बाध होत नाही. आणि रज्जू वाचून सर्पाला अधिष्ठान आहे का? सर्पाला कोणी आधार आहे का? सर्पाला कोणीच आधार नाही. मग तिन्ही काळामध्ये रज्जू काय अस्तित्ववानच असतो, आहे का नाही? तसं ह्या जगताला तिन्ही काळामध्ये हा परमात्मा काय अस्तित्ववानच असतो. त्याचा कधीच त्या ठिकाणी बाध होत नाही. बरं, त्याचा बाध तरी कोणी करू शकतो का? त्याचा कोणी त्या ठिकाणी बाध करू शकत नाही. असा त्रिकालाबाधित असणारा परमात्मा कसा आहे? सत्य स्वरूप त्या ठिकाणी आहे. म्हणून जो आनंद स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे, आजो कोणी प्रकाश रूप आहे. आता हा प्रकाश रूप म्हणजे काय? प्रकाश शब्दाचा अर्थ घ्यायचं ज्ञान. हा परमात्मा काय ज्ञान रूप आहे. फक्त आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही का? आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान असतं. फक्त काय होतं ते भ्रमाने अशा पद्धतीनं काय झाकलेलं गेलं असतं ज्ञान. आणि जसं आपण नेहमी पाहतो अग्नी आणि अग्नीची दाहकता हे एकमेकाला सोडून आहेत का? पाणी आणि द्रव्य एकमेकाला सोडून आहे का? तसं आपल्याला ज्ञान नाही का? आपल्याला ह्या ठिकाणी ज्ञान असतं. फक्त काय केलं, बाकीचं ओढून घेतलं ना आपण, बाकीच्याची अपेक्षा ठेवली. म्हणून अशा पद्धतीनं त्या बाकीच्या तसं मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये ओवी आलेली आहे. हे ओवी मला आता आठवणी, ही माझीच बिंबली आणि मजच आड ओढावली जीवनिका, असं म्हटलं. म्हणजे ही माया आहे, ही माझ्यापासून निर्माण झाली आणि मलाच तिनं काय केलेलं आहे, आवरण अशा पद्धतीनं केलेलं आहे. आणि आवरण केल्यामुळं त्या असणाऱ्या जीवाला आणि माझ्यापर्यंत येत नाही. तर जीव काय खरं माझं स्वरूपच आहे त्या ठिकाणी. जीव माझं स्वरूप असून माझ्यापर्यंत ते येत नाही का?
त्याने आवडून घेतले भव स्वर्गाधिक आगा काय परी हे ज्ञान आपुले हे ज्ञान आपुले परी पर आयसेने झाले. हे ज्ञान आपलं स्वरूपच आहे पण परी पर आयसे झाले. मग ते वेगळं आपल्यापासून का झालं? आपल्यापासून वेगळं होण्याचं कारण जे आवडून घेतले भव स्वर्गाधिक बाकीच्या गोष्टींची आवड निर्माण झाली आणि म्हणून तुम्ही बाकीच्या विषयाकडे धावत गेले. पण खरं पाहिलं गेलं तर ज्ञान काय होतं? आपलं स्वरूपच त्या ठिकाणी होत असतं. म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रकाश. प्रकाश असं म्हणायचं. प्रकाश म्हणजे ज्ञानरूप असणारा हा काय आहे? प्रकाश त्या ठिकाणी आहे. म्हणून कसा आहे तो परमात्मा? तो परमात्मा सत्स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे आणि प्रकाश रूप आहे. म्हणजेच त्याला सत, चित आणि आनंद असं त्या ठिकाणी म्हणायचं. कसं म्हणायचं? सच्चिदानंद. किंवा त्याला अजून एक शब्द आहे काय? आस्ती, भाती आणि प्रिय. असे फक्त नाव आता लक्षात ठेवा. ते काय लगेच लिहून घ्यायची काय आवश्यकता पडत नाही. तुम्हाला वाटलंच संग्रहित राहावं म्हणून तुम्ही लिहून घेतलं तरी काही खेद नाही. ज्याला जमतं पटपट करायला तरी करू शकता. पण त्याला सच्चिदानंद सच्चिदानंद रूप म्हटल्याच्या नंतर त्याला काय म्हणायचं? आस्ती, भाती आणि प्रिय. आस्ती म्हणजे काय? ओंकार महाराज. आता आस्ती शब्दाचा अर्थ काय होईल? भाती शब्दाचा अर्थ काय होईल? आणि प्रिय शब्दाचा अर्थ काय होईल बरं थोडक्यात? अस्थिभाती प्रिय हे सच्चिदानंद स्वरूपात त्याच्यासाठी शब्द वापरलेले आहे. हा सच्चिदानंद पण आस्ती भाती प्रिय हे लावून घ्यावं लागेल ना आपल्याला. आस्ती म्हणजे कोणी? आस्ती म्हणजे ज्याचा तिन्ही काळामध्ये काय आहे? बाद होत नाही. तो अस्तित्ववान आहे. आहे का नाही? म्हणजे तो कोण आहे आस्ती शब्दाने? तो सतरूप आहे ना. पहिला काय शब्द आला? सत. आहे का नाही? मग आस्ती शब्दाने काय घ्यायचा? तो सत्स्वरूप आहे, त्रिकाल बाधित आहे. आहे का नाही? भाती म्हणजे त्याचं भातीत्व प्रतीतला येतं का नाही आपल्याला? आणि तिन्ही काळामध्ये प्रतीतला येतं का नाही? तिन्ही काळामध्ये ते प्रतीतला येत असतं. म्हणजेच तो कसं झाला त्या ठिकाणी? भाती भासतो त्या ठिकाणी. आहे का नाही? आस्ती झालं म्हणजे अस्तित्ववान आहे. भाती म्हणजे तो तिन्ही काळामध्ये आपल्याला भासत असतो. आणि प्रिय म्हणजे काय? लोकांना कोणाला काय म्हणणं तो प्रिय आहे का नाही? आनंदरूप आहे का नाही? तो आनंदरूप त्या ठिकाणी असतो. तर सत, चित, आनंद, आस्ती, भाती, प्रिय या तिन्ही शब्दांना एकत्र कुठं आलेला असेल? तो एक शब्द आहे. त्या शब्दाचं नाव आहे रामकृष्ण हरी. हा जो मंत्र आहे का नाही? हा मंत्र आपण सामान्य रूपाने घेत असतो. पण हा मंत्र सामान्य रूपाने नसून तो सच्चिदानंद स्वरूपाचं आणि वारंवार काय करत असतो? आपल्याला निर्देश करण्याचं काम करत असतो. म्हणून साधू संत रामकृष्ण हरी मंत्र जपतात. हे उगाच जपतात का? हा सगळा वेदांताचा सगळ्याचा सार लक्षात घेऊन जपत असतात. सगळ्या वेदांताचा सगळ्या तत्वाचा सार लक्षात घेऊन अशा पद्धतीनं काय रामकृष्ण अशा पद्धतीचा हा मंत्र जपत असतात. सच्चिदानंद राम सत्स्वरूप आहे. चित स्वरूप म्हणजे कृष्ण परमात्मा चित स्वरूप आहे. आणि सच्चिदानंद आणि आनंद स्वरूप असणारा तो काय? परमात्मा. हरी म्हणजे काय? आनंद स्वरूप आहे. अशा पद्धतीनं तो सत, चित, आनंद, आस्ती, भाती, प्रिय, रामकृष्ण हरी हे सगळ्याचं तात्पर्य काय होतं? एकच त्या ठिकाणी होत असतं. जो आनंद सत्य प्रकाश. पुढे शब्द आला बघा विभू. परत सांगा ना रामकृष्ण हरीच्या शब्दाचा अर्थ परत सांगायला. राम म्हणजे सत्स्वरूप, कृष्ण म्हणजे चित स्वरूप, हरी म्हणजे आनंद स्वरूप असं त्याचा अर्थ होतो. सत, चित, आनंद, राम, कृष्ण, हरी तसंच लिहायचं. आस्ती, भाती, प्रिय तसंच लिहायचं. सच्चिदानंदाच्या खाली ना आस्ती, भाती, प्रिय असंच त्याचं संगत लावायचे. राम, कृष्ण, हरी अशी त्याच्या ओळीमध्ये संगत लावून घ्यायची. त्याच्यात काही बदल नाही करायचा. पुढे पहा. विभू आणि आधार नामरूपास. आता हा परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे का नाही? हा एवढाच आहे का? हा एवढा नाही. हा कसा आहे? विभू. विभू शब्दाचा अर्थ करायचा व्यापक. हा परमात्मा किती व्यापक आहे? या परमात्म्याचं व्यापक पण त्या ठिकाणी सांगताना काय अभंग आहे दादांचा नेहमी की एके रुमी आयशे धेंडे. ऐक नाही काय त्याची सुरुवात आहे आठवते का काही? अनंत ब्रह्मांडे. अनंत ब्रह्मांडे एके रोमी आयशे धेंडे. आहे की नाही? म्हणजे याच्या रोमावरती
अनंत ब्रह्मांडे म्हणजे ते रोम म्हणजे आपले हाताचे पायाचे केस असतात त्याला रोम म्हटलं जातं. त्या रोमाच्या खाली किती ब्रह्मांडे पाहायला मिळतात? अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवढे न कळे कानोबाचे खोडे किंवा कोडे. किंवा तुकोबऱ्यांचं एक अभंग आहे त्याच्यात म्हटलं त्याने की उंबराचं झाड असते की नाही, उंबराच्या झाडामध्ये कीटक पाहायला मिळतो आहे का नाही. मग आता त्या उंबरातला झाडातला फळामध्ये असणारा कीटक, हे कीटक म्हणजेच ब्रह्मांड आहे. हे कीटक म्हणजेच काय आहे? ब्रह्मांड आहे. आता हे ब्रह्मांड केवढं आहे? जसं आपण पृथ्वी आहे आपली, आता ही इथून नाही गावापासून नाही सांगायचं, पृथ्वी सांगायची. पृथ्वी कुठे आहे? सूर्यमालिकेमध्ये. सूर्यमालिका किती मोठी आहे? त्याच्यात 9 ग्रह, हा सूर्य, त्याच्याबरोबर हे सारखे फिरत राहतात. असे किती सूर्यासारखे ग्रह हे असे अनंत कोटी ग्रह एकत्र येतात, तारे एकत्र येतात आहे का नाही, नक्षत्र एकत्र येतात आणि एक गंगा तयार होते, ती आकाशगंगा झाली. आकाशात ती गंगेसारखी सारखी प्रवाहित होत असते, तिला आकाशगंगा. अशा कोटी अरबो खरबो आकाशगंगा एकत्र येतात तेव्हा एक ब्रह्मांड तयार त्या ठिकाणी होतं. त्याला काय गॅलेक्सी वगैरे काहीतरी म्हटलं जातं. म्हणजे मग असे ब्रह्मांड किती अनंत ब्रह्मांडे. आणि हे ब्रह्मांड केवढे? अनंत आकाशगंगा एकत्र आले एक ब्रह्मांड होतं. असे अनंत ब्रह्मांड आहे का नाही, हे कुठे? त्या परमात्म्याच्या एका रोमापाशी त्या ठिकाणी. आणि तुकवरांची भाषा कशी आहे ते म्हणले अनंत ब्रह्मांडे आपलं उंबरातील कीटका ह्याची ब्रह्मांड ऐशी लेखा. असं असा लेखा करा म्हणजे असं गणित करा त्याचं तुम्ही. उंबरातलं असलं उंबराचं झाड, झाडातला कीटक आणि तो कीटक म्हणजे एका ब्रह्मांडासारखा आहे असा लेखा करा, असा त्याचा लेखा जोखा करा. मग ऐशी उंबरे झाडे किती? अशी उंबराची झाडं किती बघा बरं. फळं नाही सांगितली, कीटक नाही सांगितले, ऐशी उंबरे झाडे किती? ऐशी झाडे किती नवखंडी, ह्या सगळ्या नवखंडामध्ये किती झाडं असेल बरं. ह्याची ब्रह्मांड आम्हाशी ऐशी अग्निता अंडे कैशी विराटाच्या अंगी तैसे मोजो जाता अग्नित कैसे आयशा विराटाच्या कोटी साठवला जायाच्या पोटी तो हा नंदाचा बाळ मुकुंद त्याने म्हणवी परमानंद आहे का नाही. असं अजून एक अभंग आहे. कोण त्याचा पार पावला धुंडता पुढे विचारिता विश्वंभरा आहे का नाही. अणु रेणू सूक्ष्म स्थूळा पार नाही वेद श्रुती त्याही खुंटलिया. तिथं पण म्हटलं फळात कीटक एवढी आकाश आयशे तरुवारासा अन किती दाविले अनंत्य अर्जुनासी पोटी अनेक त्या सृष्टी कृष्ण लोका. भगवंताने विराट रूप केलं ना, आपण 11व्या अध्यायाला नाही गेलो पण तुकोबऱ्या सांगतात दाविले अनंत्य अर्जुनाशी पोटी पोटात ऐक नाही अनेक त्या सृष्टी कृष्ण लोका. किती सृष्टी पाहायला भेटल्या असं अर्जुनाला, एवढ्या सगळ्या पाहायला मिळालं. किती परमात्मा व्यापक आहे, इतका परमात्मा त्या ठिकाणी व्यापक स्वरूपाचा आहे. आणि सूक्ष्म जर पाहायला गेलं तर सूक्ष्म त्या तुका परता अणूचाही गाभा, अणूच्या गाभ्यामध्ये सुद्धा परमात्मा किंवा ते केसाचं वर्णन आपण पाहतो 100 उभे तुकडे करायचे, चार वेळा प्रक्रिया करायच्या, मग उरला उरे विठ्ठल. इतका तो सूक्ष्म आहे आणि इतका त्या ठिकाणी व्यापक स्वरूपाचा तो परमात्मा आहे. म्हणून विभू शब्दाने काय घ्यायचा? व्यापक. किंवा विभू शब्दाने नाही म्हटलं तर कोबरांच्या भाषेमध्ये धेंडे असा शब्द त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. असा परमात्मा त्या ठिकाणी काय आहे? विभू स्वरूपाचा आहे, व्यापक स्वरूपाचा असणारा हा परमात्मा आहे. आणि आधार नामरूपास, आणि तो परमात्मा काय? नामरूपास आधार. म्हणजे ह्या सगळ्या जगतातील पदार्थ आहेत का नाही, हे जगत आहे का नाही, या सर्व जगताला हा परमात्मा काय आहे? आधार आहे. हा परमात्मा नसेल तर हे जगत चालेल का? हे चालणार नाही. उलट ज्ञानोबराय काय म्हणतात? जयाचेने स्वभावे हे होत जात आगवे. याच्यामुळेच हे सगळं होतं. हा जर नसेल, बरं रज्जू नसेल तर सर्प प्रतीला येईल का तुम्हाला? मग ज्या अर्थी तुम्हाला सर्प प्रतीला येतो त्या अर्थी त्याला काहीतरी अधिष्ठान असलं पाहिजे. तुम्हाला पुरुष प्रतीला आला का नाही, मग ज्या अर्थी प्रतीला आला तिथं स्थाणू तर असलं पाहिजे ना. का बिगर स्थाणू वाचून ते प्रतीला येतं? स्थाणू वाचून प्रतीला येऊ शकत नाही. उखर भूमी असल्याशिवाय मृगजळ प्रतीला येईल का? उखर भूमी असल्याशिवाय सूर्यकिरण तीव्र असल्याशिवाय आपल्याला मृगजळ प्रतीला येतात का? येऊ शकत नाही. ज्या अर्थी हे जगत प्रतीला येतं त्या अर्थी त्याला आधार कोणी? त्या अर्थी त्याला फक्त हा परमात्माचा आधार आहे. परमात्म्याच्या आधारा वाचून हे सगळं घडलं असं शक्य आहे का? हे सगळं घडणं शक्य नाही. मग अशा पद्धतीने काय आहे? तो विभू आहे,
व्यापक आहे, सच्चिदानंद रूप असणारा व्यापक आहे आणि म्हणजे तसेच आधार नामरूपाचं या सगळ्या नामरूपाला तो परमात्मा काय आहे, आधार आहे. आता हे सगळं आता हे सुरुवातीला बहुतेकांच्या डोक्यावरून जात असेल ना, डोक्यावरून जातं. कारण नियम काय केला, विचारसागर शिकल्याशिवाय बाकीच्या ग्रंथामध्ये प्रवेश होऊ शकत नाही. आणि हे एकाएकी असं म्हटलं सांगायला लागलं की ते सगळं असं डोक्यावरून जाऊ शकतं. मग गेलं तरी सगळं डोक्यावरून जातं असं नाही. कधी कधी काही काही गोष्टी कानावरून पण जाऊ शकतात. हाय, आपण म्हणतो ना माझ्या कानावरून गेलो होते, मग जाऊ द्या, डोक्यावरून जाईल सुरुवातीला, नंतर कानावरून जाईल. आणि कधी कानातून जर गेलं तर चांगली गोष्ट नाही का. कधी कधी कानातून जाईन, कधी कधी कानातून जाईन, कानातून गेलेलं कधी कधी हृदयामध्ये पण उतरल. मग हृदयामध्ये उतरलं, काने जे पेरले डोळा ते उगवले, पण हृदयात गेल्याशिवाय डोळ्यात येऊ शकत नाही, दिसू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने काय आहे, हे सगळं असं जरा डोक्यावरून जाऊ शकतं. आता थोडं परत एक प्रक्रिया आहे का, विचारसागर शिकणाऱ्या लोकांना ती येऊ शकते. नवीनच विचारसागर शिकणारे जे मंडळी आहेत त्यांना ते थोडं कठीण होऊ शकतं. पण काय आहे, दिल्या घरी सुखी राहा. मग आता तिकडं काय असन ते असन, पण काय आहे, इथं सुखीच राहायचं, इथं पर्यायच नाही. ती घोरपड वर टाकली होती. ती घोरपड वर टाकल्याच्या नंतर जाधवबाबा नेहमी सांगतात, त्याने काय सांगितलं, लढा नाही तर मरा, दुसरा आता पर्याय नाही. आता खालचे दोर तोडून टाकलेत ना, आता खाली उतरायला तुम्हाला आहे का काही पर्याय? काही पर्याय नाही. मग तुम्ही वर आलेले आणि शत्रूशी तुम्हाला काय करायचं आहे, युद्ध करायचं आहे. आणि जर शत्रूबरोबर युद्ध नाही केलं तर शत्रू काय करतील, तुम्हाला संपून टाकतील. मग आता काय करायचं आहे, लढायचं नाही तर मरायचं. तसं हे सगळं काय आहे, आईनेचा विषय म्हणजे बुद्धीचा विषय, अशा प्रकारच्या आता प्रतिभेचा विषय. म्हणून आता थोडं डोक्यावरून जाईल. पण जर आपण सगळ्यांच्या सहवासामध्ये राहिलं तर आपला विजय ह्या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो. का? कारण आपण मनुष्य देहात आहे, म्हणून आपला विजय नक्की ह्या ठिकाणी होऊ शकतो. आता हा नामरूपाला आधार कसा आहे, एक थोडक्यात सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं. उलट मागच्या वेळेस आबा हे समजून सांगितलं नव्हतं, तुम्ही सविस्तर काही सांगितलं नव्हतं, डायरेक्ट शिकवलं होतं आम्हाला. हे repeat झालंच नव्हतं पहिल्यांदा. की आता तुम्ही लई एका एका शब्दाचा अर्थ फोडून डोक्यात सांगताय चांगलं बसण्याजोगं. अहो दादा, त्यांनी सांगितलं होतं पण आपल्यालाच कळत नव्हतं. एवढं सांगितलं नव्हतं, एवढं सांगितलंच नव्हतं. आता जास्त सांगते, त्यांचा अभ्यास जास्त झालाय. आता विचारा त्यांना तुम्ही. वा, आता जरा बरोबर बोलले ते. आता माझा अभ्यास जास्त झालेला आहे का नाही. हा, म्हणून आता मग मी जास्तच सांगणार तुम्हाला. मग कमी कायला सांगू आता. मागच्या वेळेस आपली पहिली वेळ होती त्यामुळे सगळं आपल्या डोक्यावरनं गेलं. आता दुसरी वेळ आहे त्यामुळे लक्षात येते. बरं. मग आता मी पहिलं सांगतो तुम्हाला, आता नवीन नाही सांगणार. मग हा चालेल ना. बघा, लाकडाचा वणका पाहिला का तुम्ही, नामरूपाचा आधार हे सांगायचंय. लाकडाचा वणका पाहिला, बर, मग घरी आणला आहे का नाही. मग जेव्हा घरी आणला तेव्हा ते लाकडाला पाहिलं, त्याला नामरूप होतं ना, त्याला नाम रूप काय होतं, त्याचं नाव, त्याला एक वंडका असं त्याला नाव दिलं आहे का नाही. वंडक्याला एक आकार असतो का नाही, त्याला आकार त्या ठिकाणी होता. बर, आता तो वंडका तुम्हाला दिसतो की नाही त्या ठिकाणी, अस्तित्व रूपाने असतो आहे का नाही. तुम्हाला तो भासतो की नाही, भासतो. आणि तुम्हाला प्रिय आहे का नाही, प्रिय आहे त्या ठिकाणी आहे का नाही. कारण कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी किती अंश पाहिजे असते ओंकार महाराज, कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी 3 अंश पाहिजे का 5 अंश असतात, बोला बरं. 5 हा, वाह, पाच. किती अंश पाहिजे, 5 अंश पाहिजे. आस्ती भाती प्रिय हे परमात्म्याचे पाहिजे आणि नामरूप कोणाचे पाहिजे, मायेचे त्या ठिकाणी पाहिजे असतात आहे का नाही. मग आता याच्यात परिवर्तनशील काय आहे आणि अपरिवर्तनशील काय आहे हे पाहायचं आपल्याला. आता समजा तो वंडका तुम्ही काय केला, जाळला, त्याचे काय झाले, कोळशे झाले आहे का नाही. मग नामरूप बदललं का नाही. आता म्हणा बरं, कोळशाला वंडका म्हणशाल का तुम्ही, लाकूड म्हणशाल का, म्हणणार नाही. नामरूप बदललं का नाही. मग कोळशाला अस्तित्व आहे का नाही, कोळशाला भातित्व आहे का नाही, आणि कोळशाला प्रियत्व आहे का नाही. आपल्याला नाही हातकाळे करायचे, पण ज्याला हातकाळे करायचे त्याला तर प्रिय आहे की नाही कोळसा, त्याला कोळसा आहे. मग त्याने परत त्या कोळशाला काय केलं, जाळलं, काहीतरी त्याच्यावरती हत्यारं वगैरे ते बनवली समजा गरम करून. मग त्या कोळसा काय होणार आहे, राखेच्या स्वरूपामध्ये येणार आहे. पण राखेला आस्ती भाती प्रिय आहे का नाही, राख प्रिय नाही का. भांडी घासायला का म्हणा प्रिय आहे का नाही. राख दिसते का नाही तुम्हाला, प्रतिक्रिया येते का नाही. आणि राखेला काय अस्तित्व आहे का नाही, आहे. मग त्या राखेचं अस्तित्व भातित्व प्रियत्व तसंच राहिलं का नाही,
ते तसंच राहिलं. कोळसा होता तेव्हा अस्तित्व भातित्व प्रियत्व तसंच राहिलं, आणि लाकूड होतं तेव्हा त्याचं अस्तित्व भातित्व प्रियत्व तसं राहिलं का नाही. मग हे जगत उपजे ते नासे, नाशिलेपणा रूपे दिसे, हे घटिक येत्र तैसे परिभ्रमे का, हे सारखं फिरत राहिलं. म्हणजे जन्माला येणं, निर्माण होणं, नष्ट होणं, हे सगळं चालतं. पण परमात्म्याचं अंश कधी बदली होतात का? परमात्म्याचा एक सुद्धा बदली होतो का अस्ति भाती प्रियात? तो बदली होत नाही, फक्त नामरूप मात्र बदली होतात. पण त्या नामरूपाला आधार कोण आहे? तर त्या नामरूपाला आधार असणारा हा कोण आहे? परमात्मा आहे. आणि तो परमात्मा कोण आहे? आपल्याहून वेगळा असतो. बरोबर ना? काय म्हणणं सगळ्यांचं? हा परमात्मा आपल्याहून वेगळा का आपणच आहे? आणि हे वर्णन कोणाचं चाललंय? हे वर्णन कोणाचं चाललंय आता? आपलंच चाललंय ना. मग आपल्याच अधिष्ठानावर हे सगळे जगत प्रतीतीला आलंय का नाही? तुम्ही झोपता का नाही? स्वप्न पडते का नाही? स्वप्नामध्ये मग असं कधी कानातून नाकातून इकडून तिकडून हत्ती घेऊन जावं लागत आहेत हृदयापर्यंत, डोंगर घेऊन जावं लागत आहेत, चंद्र सूर्य असं त्या हृदयात त्या सुषुम्ना नाडीमध्ये आपल्याला घेऊन जावं लागत. त्याला मग दिसण्याकरता का तिथंच प्रगट होतं असं सगळं? तिथंच प्रगट होतं ना सगळं. का नवीन काय कुठून आणायचं असतं का? तसं हे सगळं जगत कुठं प्रतीतीला आलेलं आहे? आपल्या आत्मस्वरूपावरच प्रतीतीला येतं. आत्मस्वरूपाला सोडून दुसरीकडे प्रतीतीला येत नाही, हे लक्षात घ्यायचं. मग या सगळ्याला आधार कोणी? आपण आधार आहे, लक्षात घ्यायचं. म्हणून आधार नामरूपासं अशा पद्धतीनं तो परमात्मा काय आहे? सगळ्या नामरूपाला तो परमात्मा आधार त्या ठिकाणी आहे. आता पुढची ओळी पहा. बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आता म्हटले बुद्धी जाणेही आणि न जाणेही त्यास, असं म्हणायला गेलं तर बहुतेक लोकांचं काय म्हणणं होईल की कदाचित ह्या ग्रंथकारांच्या आणि जरा डोक्यावरती काहीतरी वेगळा विलक्षण स्वरूपाचा काही परिणाम झाला असावा, म्हणून इथं त्यांची ओवी ही चुकलेली आहे. बरोबर ना? ही बुद्धी जाणे आणि न जाणे त्याशी, बुद्धीचं कार्य काय, काम काय त्या ठिकाणी? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धी काय करते? निश्चय करते. ऐक नाही, कोणाची असू द्या. गरिबाची बुद्धी काय करते आणि श्रीमंताची बुद्धी काय करते? गरिबाची बुद्धी तेच करते, श्रीमंताची बुद्धी तेच करते. बुद्धी काय वेगळी असते का? मग म्हटले यांचं काहीतरी चुकलं. तर यांचं चुकलं नाही, यांचं काय बरोबर आहे. दोन प्रकारची बुद्धी असते. ऐकणाऱ्याने जरा थोडं बारकाईने ऐकलं तर त्याच्यात काहीतरी परिणाम होऊ शकतो. जर आपलं वरच्यावर ऐकलं, जाऊ दे हे नाही डोक्यात येत, द्या विषय सोडून, मग पुढचा तुमचा प्रवेश होणार नाही. म्हणून काय करायचं? थोडं बारकाईने ऐकायचं. दोन प्रकारच्या बुद्धी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक बुद्धी सामान्य रूपाने आणि एक बुद्धी विशेष रूपाने पाहायला मिळत असते. बुद्धीचे प्रकार दादा आपल्याला नेहमी सांगतात. कुशाग्र बुद्धी, तैलबुद्धी, काय कर्पूर बुद्धी, खोगीर बुद्धी, शेनी बुद्धी, मेनी बुद्धी, बऱ्याच काही बुद्ध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आहे का नाही? एक पार शेनी बुद्धी असते आणि एक कुशाग्र बुद्धी असते. बुद्धीमध्ये फरक आहे का नाही? शेनी बुद्धी म्हणजे हाय ते आपलं तर विजून गेलेलंच आहे, पण दुसऱ्याचं सुद्धा विजायला पाहतात लोक. काय ते डोक्याला खटखट सकाळच्या पारी लावली, आहे का नाही? यांची विजून गेलेली पण ते आपली पण विजायच्या मागं असतात. ही अशी काय असते? शेनी बुद्धी असते. आणि काहींची असते कर्पूर, गौर, तैल, अशा प्रकारची काय बुद्धी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक सामान्य रूपाने बुद्धी पाहायला मिळते आणि एक असामान्य रूपाने बुद्धी पाहायला मिळते. आता ही विशेष रूपाची बुद्धी कोणती? तर जी बुद्धी शुद्ध बुद्धी झाली ना, म्हणजे ज्याच्यामध्ये पापाचा लवलेश नाही, ज्याच्यामध्ये विक्षेपाचा लवलेश नाही, ज्या बुद्धीमध्ये मल विक्षेपरहितपणा झालेला आहे. मल विक्षेप आता पुढे येणार आहे की नाही? मग जी बुद्धी शुद्ध झालेली, शुद्ध बुद्धी कोणती? मल विक्षेप रहित असणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला काय म्हणायचं? शुद्ध बुद्धी म्हणायचं. मग इथं कोणती बुद्धी जाणे, कोणती बुद्धी जाणे आणि कोणती बुद्धी न जाणे, घ्या बरं शब्द लावून. शुद्ध बुद्धी, विशेष बुद्धी. हा, एक काहीतरी लावते. जाणे. शुद्ध बुद्धी जाणे आणि कोणती बुद्धी न जाणे, पहा बरं. सामान्य बुद्धी न जाणे. सामान्य रूपाने हा, म्हणजे अशुद्ध बुद्धी न जाणे आणि शुद्ध बुद्धी जाणे. शुद्ध बुद्धी म्हणजे कोणती बुद्धी? ज्या बुद्धीमध्ये मल विक्षेप नाही, मल विक्षेप विवर्जित असणारी बुद्धी जाणे आणि मल विक्षेपासहित असणारी बुद्धी न जाणे, असा त्याचा काय करायचा? सरळ सरळ अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा. म्हणून बुद्धी न जाणे आणि जाणे ही
त्यास, अशा पद्धतीचं बुद्धीचा विचार करायचा. बघा आता तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. आता तो कोणता परमात्मा बरं? तो परमात्मा कोणता? शब्दाची योजना केली त्याच्यामध्ये. जो, तो, ऐक नाही, जो, तो, मी. जो शब्दाने काय केलं? त्याचं स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं. ऐक नाही, जो शब्दाने त्याचं स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं तो असणारा परमात्मा. ऐक नाही, तो असणारा परमात्मा म्हणजे जो मध्ये आणि तो मध्ये काय आहे? परोक्ष आहे. आणि मी मध्ये काय आहे? अपरोक्ष आहे. आहे का नाही? अपरोक्ष आहे. आणि तो असणारा परमात्मा काय आहे? मी त्या ठिकाणी आहे. मी कोण आहे आता या ठिकाणी? ज्याच्यावरती जो परमात्मा सचित आनंद स्वरूप आहे, जो परमात्मा व्यापक आहे आणि जो परमात्मा नामरूप जगदादी माया कार्य असणाऱ्या जगदादी सर्व पदार्थाला आधार आहे, असा असणारा परमात्मा मी आहे. पण मी कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे, असा निश्चय कोणी केलाय? माझ्या असणाऱ्या बुद्धीनं निश्चय केलेला आहे. माझ्या बुद्धीनं निश्चय जरी केला तर बुद्धी काय आहे? मी आहे का? बुद्धी मी नाही. बुद्धी काय करते? निश्चय करते. पण मी मात्र बुद्धी नाही. असा बुद्धीनं निश्चय करून मी मात्र बुद्धीहून कसा आहे? वेगळा आहे. मग आता तो म्हणायला तर शिल्लक राहिला का? तो म्हणायला सुद्धा शिल्लक राहू शकत नाही. असा कोण आहे? मी तो परमात्मा आहे. पुढे पहा. आबा हा, मला एक विचारायचं होतं. मल विक्षेप विसर्जित बुद्धी म्हणजे जरा डिटेल सांगा की, काय कळलं नाही एवढं म्हणजे. ते आता पुढे येणार आहे तुम्हाला ना. हा. अधिकाऱ्याचं वर्णन सुरू झालं की तुम्हाला अशा पद्धतीनं काय आहे? ह्या सगळ्या बुद्धीचं वर्णन येणार आहे. अजून सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर सोप्या भाषेमध्ये पण त्याच्यामध्ये आपल्याला विचार करता येऊ शकतो. कसं? तर जेव्हा आहे ना त्या मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की नित्य यागासहित सृजिली भूते समस्त, म्हणजे नित्य यज्ञासहित ह्या म्हणजे बुद्धी इथं कुशाग्र सांगायची ना, म्हणून त्याचा विचार आलेला आहे. जसं कर्म सूक्ष्म सांगितलं तसं ब्रह्मसुद्धा काय त्या ठिकाणी सूक्ष्म अशा पद्धतीनं पाहायला मिळतं. जसं आपल्याला सांगितलं, आता ते जाधवबाबांचं असं ऐकलं, ते म्हणले घट पट अमुक तमुक हे वृत्ती विषय होऊ शकतात की नाही? हे वृत्तीला विषय होतात. पण मग आता जो परमात्मा नामरूप रहित असणारा परमात्मा आहे, आता त्या बुद्धीला विषय होईल का? त्या बुद्धीचा आकार कसा करायचा बरं? बरं, बाह्य पदार्थाची रीत सांगली की नाही आपल्याला. समोर घटे, मग प्रमाता, तो काय करतो? अंतःकरण अधिष्ठान असणारा चैतन्य परमात्मा नेत्राच्या माध्यमातून बाहेर जाऊ शकतो. त्या प्रमाणाच्या माध्यमातून बाहेर जातो. घटाला पाहतो, घटावर 2 आवरण असतं. म्हणजे घट तुम्हाला विषय होतो ना, घट विषय होतो. पण परमात्मा कसं काय विषय होतो बरं? परमात्मा विषय करून दाखवा बरं. कोणी म्हणून का बाबा परमात्मा मला विषय झाला? का विषय होऊ शकत नाही? कारण नियम काय केला? अहो, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होऊ शकत नाही. कालच पाहिलं का नाही? नटू किती पटू झाला तो आपल्या खांद्यावर बसेल का? नाही बसू शकत. मग जसं त्या ठिकाणी कर्म सूक्ष्म असतं तसं ब्रह्म पण सूक्ष्म आहे का नाही? ब्रह्म पण सूक्ष्म आहे. मग त्याच्यासाठी बुद्धी कशी पाहिजे बरं? मल विक्षेपरहित असणारी बुद्धी पाहिजे. आता हे मल विक्षेपरहित म्हणजे काय? म्हणजे मल म्हणजे काय? ओंकार महाराज काय व्याख्या मलाची ती? मल म्हणजे पाप. हा, मल म्हणजे पाप. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून पापाची म्हणजे मलाची मलाची सिद्धी होते, म्हणजे पापाची, म्हणजे निषिद्ध कर्म पापकर्म. म्हणजे या बुद्धीमध्ये काय आहे? कोणत्या प्रकारची पापकर्म नाही. शिवाय ही बुद्धी कशी आहे? निर्वातीचा दीपू सर्वता नेणे कंपू. निवारायला ठेवलेला दिवा कधी कंपायमान होतो का? कधी कंपायमान होत नाही. तशी याची बुद्धी थोडी सुद्धा हालचाल करते का? ती कुशाग्र आहे, स्थिर आहे. अशा पद्धतीची काय आहे? विक्षेपरहित असणारी बुद्धी आहे. म्हणून ती बुद्धी जाणू शकते. तसं तुकोबऱ्या म्हणतात की नाही, चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. म्हणजे आधी कोणतं आसन घातलं? मांडी घातली अशी व्यवस्थित, सिंहासन भद्रासन कुंभासन घातलं का? चित्ताचं पहिलं आसन घातलं. पहिलं चित्ताचं आसन घालायचं, मग बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. आपलं चित्त जर जागेवर नसेल तर बाकीच्या गोष्टी होतील का? बाकीच्या गोष्टी होऊ शकत नाही. म्हणून मग जर ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे, ज्याचं अंतःकरण स्थिर झालेलं आहे, आता हे बुद्धी चित्त अहंकार मन वगैरे हे सगळं सांगत असताना हे काही अंतःकरणाला सोडून आहे का?
हे कोणतंच आबा. अंतःकरणाला सोडून नाही. बोला ना. मी डॉक्टर बाबांचं एक उदाहरण ऐकलं की त्यांनी काय सांगितलंय हम्म. की पतंग हम्म. हा दिव्याकडे आकर्षित झाला आणि मृत्यू झाला. पण काही विचारवंत म्हणजे बाबांनी सांगितलंय काय हम्म. की तसं नाही झालं. दिव्याच्या ज्योतीने पतंगाच्या हृदयात प्रवेश केला आणि मग ते दिव्याकडे आकर्षित झाला. हम्म. असं. हम्म. हम्म. आता तेच उदाहरण येतं मग परत. तुम्हाला स्वप्न पडलं का नाही? स्वप्न तुम्हालाच पडलं ना, का तुमच्या वाचून दुसरं कोणाला पडलं? आणि ते स्वप्न असं पडलं की सकाळी जागा झाल्याच्या नंतर, झोपेतून उठल्याच्या नंतर तुम्ही लोकांना पण सांगू लागले, असं असं स्वप्न मला पडलं. खरं आहे का ते स्वप्न? खरं नाहीचे, पण हे काय पडलं नक्की? त्याच्या मागं धावाधाव तुम्हीच केली ना, का त्या स्वप्नाने तुमच्या मागं धावाधाव केली? स्वप्न तुमच्या मागं धावाधाव करायला नव्हतंच. तुम्ही स्वप्नाच्या मागं अशा प्रकारे काय करता? धावाधाव करण्याचं काम करत असतात. म्हणून या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं की ही जी बुद्धी आहे की नाही, ही शुद्ध बुद्धी, आणि तीच काय करू शकते? अशा प्रकारे त्या स्वरूपाला जाणू शकते. जसं माऊली म्हणतात की नाही, तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किर, तैसे मोक्ष देईल ज्ञान तेथ किर, काय येथ किर नाही आण, परे थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ते काय असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. थारे म्हणजे त्याच्यामध्ये टिकणारं पाहिजे. जर ती चंचल असेल तर त्याच्यामध्ये अजिबात ते टिकू शकत नाही. म्हणून कोणती बुद्धी जाणे? शुद्ध बुद्धी जाणे. अशुद्ध बुद्धी न जाणे. काय काय जाणे ती बुद्धी? तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. त्या परमात्म्याला पार आहे का? कोण त्याचा पार पावला धुंडता? त्या परमात्म्याला पार नाही, म्हणजे मर्यादा नाही. असा अमर्यादित असणारा परमात्मा कोण आहे? मीच आहे. मीच का आहे? मीच का बरं त्या ठिकाणी आहे? कारण हे सगळं बदलणारं आहे. उपजेते नासे, नासेले रूप पुनरूपी दिसे, हे घटक यंत्र जरी फिरत राहिलं, पण मी मात्र फिरतो का? मी मात्र फिरत नाही. मी त्या ठिकाणी कसं आहे? स्थिर स्वरूपाचा आहे, ठाई स्वरूपाचा आहे. काय तुकोबरायांचा अभंग नाही, नाही तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा वेगळा ह्या कर्मा आकर्माशे, किंवा नाही जावे आम्हा मरावे लागत अखंडित आहो जैसे तैसे, नाही मज कोणी आपले दुसरे, कोणाचा मी काही नव्हे खरे. मी कोणाचाच नाही. नाही जावे आम्हा मरावे लागत, आम्हाला मरण नाही, जन्म नाही, काय नाही, काय नाही. हे काय? ही खरी भाषा आहे तुकोबरांची. म्हणजे याचा अर्थ काय? हे सगळं बदलणारं आहे आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी बदलणारे नाही. मग आम्ही कोण आहे? आम्ही सच्चिदानंद स्वरूप आहे, असा त्यांचा निश्चय आहे. तसा त्यांचा निश्चय कधी झाला? शुद्ध बुद्धीच्या माध्यमातून झाला. अशुद्ध बुद्धीच्या माध्यमातून तो होत नाही. म्हणून तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे, मीच आहे त्या ठिकाणी. माझे अपार स्वरूप समुद्रावरती. आता त्या स्वरूपाचं वर्णन करायला सुरुवात करतात. आता स्वरूपाचं वर्णन करायला सुरुवात केली ना, आता आपल्याला वेळ संपत आला. असो, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र यम मिरविती, देवी कुबेरही तैशेची. आता थोडा सरळ मुद्दा मी सांगतो, म्हणजे उरकन आपलं थोडं. माझे अपार स्वरूप समुद्रावरती. आता माझं स्वरूप कसं आहे? मी सच्चिदानंद स्वरूप आहे, हे तर कळलं की नाही? कारण मीचे असे, याने काय करायचं? लक्षात घ्यायचं. ह्या ओळीला सोडायचं नाही. ही ओळ आपल्याबरोबर घेऊन चालायची आहे का नाही? कुठपर्यंत घेऊन चालायची? जोपर्यंत आपला देह पडत नाही तोपर्यंत ही ओळ काय करायची? आपल्याबरोबर ठेवायची. मग इथून पुढं आपल्याला चिंतन करता येऊ शकतं. मग माझं अपार स्वरूप कसं आहे? आता इथं उपाधी लावायची किंवा त्याचं वर्णन करून सांगायचं. कसं काय वर्णन करून सांगायचं? परमात्मा जर विषय जर झाला असता तर मग त्याची डायरेक्ट उपाधी लावता आली असते. पण आता ती कशी उपाधी लावती? तर लावताच येत नाही. मग आता कसं वर्णन करून सांगावं? मग समुद्राचं वर्णन करायला सुरुवात केली. म्हणजे ह्या समुद्र, त्याच्यामध्ये किती पाणी हे तुम्हाला सांगता येईल का? एवढ्या लिटर, एवढ्या गॅलर, असं काहीतरी पाणी, याची काही मर्यादा, त्याची काही खोली, असं काही कोणाला सांगता येईल का? नाही सांगता येणार. मग आता उदाहरण काय द्यायचं? तसं समुद्राचा अंत लागत नाही, समुद्राचा काय कोणाला पार लागत नाही. तसं माझं अपार स्वरूप कसं आहे? समुद्रासारखं आहे. समुद्राचं जसं व्यापक आहे, ते जसं अमर्यादित आहे, ते जसं बुद्धीला ग्रहण होऊ शकत नाही, तसं माझं स्वरूप कसं आहे? तर समुद्रासारखंच आहे. म्हणून माझे अपार
स्वरूप, माझं अपार असणारं स्वरूप कसं आहे? समुद्रावरती. समुद्रावरती म्हणजे समुद्राप्रमाणे, समुद्राच्या सारखं. आणि समुद्रामध्ये काय असतं? लाटा पाहायला मिळतात, तरंग पाहायला मिळतात, भवरे पाहायला मिळतात, अजून बरेच बुडबुडे, फेस, असे बरेच प्रकार पाहायला मिळतात की नाही? हे सगळे पाहायला मिळले. ते समुद्रापेक्षा वेगळे असतात का? समुद्र रूपच असतात. समुद्राहून भिन्न तर नसतात ना त्या ठिकाणी. पण मग त्याच्यामध्ये फरक तर पाहायला मिळतो की नाही? फरक पाहायला मिळतो. जसं माऊली म्हणतात की नाही, जैसे पवने तोय हलवले, मग तरंगकार झाले, परे कवन के जलमले म्हणू येतं, तैसे वायूचे स्फुरण ठेले, उदक सहज सपाटले. आता काय निमाले विचारे पहा. सरळ मुद्दा आहे. वारा आला का नाही? वारा आल्याच्या नंतर त्याच्यावरती काय? लाटा निर्माण झाल्या, बरोबर आहे का नाही? त्याच्यावरती काय झाल्या? लाटा निर्माण झाल्या. काही छोट्या लाटा निर्माण झाल्या आणि काही मोठ्या अशा प्रकारचे काय त्याच्यावरती लाटा निर्माण झाल्या. मग ह्या लाटा कुठपर्यंत आहे? ह्या लाटेला अस्तित्व कुठपर्यंत आहे? जोपर्यंत वारा वाहतो तोपर्यंत लाटेला अस्तित्व आहे. आणि वारा शांत झाल्यावरती लाटेला अस्तित्व आहे का? लाटेला अस्तित्व नाही. कारण का? कारण वास्तविक पाहिलं तर त्याला अस्तित्वाची गरज नाही, तो स्वतःच अस्तित्व रूप आहे. पण अशा पद्धतीनं काय होतं? वारा आला का ती लाट तरंग आपल्याला प्रतीतला येते. वारा शांत झाला की ती लाट सुद्धा त्या ठिकाणी नसते. मग इथं जन्म कोणाला आहे त्या ठिकाणी? लाटेला आहे का पाण्याला आहे? कवन जन्म? कोणाला जन्म आहे? इथं जन्मच नाही मुळात. पहिली गोष्ट, जन्माला आल्यासारखं वाटतंय तसं, पण इथं जन्म नाही, मरण नाही, काही नाही. मग स्वर्ग मृत्यूचं काय करायचं? हे कुठून आणले? कोणी आणले स्वर्ग मृत्यू? अहो त्याची बुद्धी क्षमता कमी आहे म्हणून पुराणं सांगावं लागले व्यासांना. चला हे तत्वज्ञान नाही कळत, त्याला शास्त्र कळत नाही म्हणून त्याला पुराणं सांगावं लागली. नाही पुराणं कळू लागली मग त्याला कथा सांगावं लागल्या, आहे का नाही? म्हणून त्याला अशा पद्धतीनं मग ते स्वर्ग नरक अमुक तमुक भय तयार करून दिलं. कमीत कमी त्या निमित्ताने का होईना तो इथपर्यंत जाईल, असं त्यातलं तात्पर्य आहे. चला, माझे अपार स्वरूप समुद्रावरती. आता हे माझं काय अपार असणारं स्वरूप आहे आणि ते कसं आहे? समुद्रावरती त्या ठिकाणी आहे, समुद्राप्रमाणे त्या ठिकाणी आहे. आता समुद्राप्रमाणे आहे, मग समुद्रामध्ये काही मोठ्या लाटा असतात, काही छोट्या लाटा असतात. त्या लाटांमध्ये पण मोठ्या लाटांमध्ये सगळ्याच अशा उंच धडाक डोंगर एवढ्या लाटा नसतात. काही काही त्याच्यापेक्षा छोट्या लाटा असतील, काही त्याच्यापेक्षा छोट्या असतील, काही एकदम छोट्या छोट्या पण लाटा असतील. आता ह्या ठिकाणी काय केलं? जणू तरंग, काय मोठमोठ्याला तरंग सांगितले. कोण? ब्रह्मा विष्णू महेश गणपती. हे काय? हे फारच मोठ्याला तरंग आहे. हे तरंग कुठे? समुद्रावरतीचे, बरोबर ना? पण हे तरंग कसे? सगळ्यात मोठमोठ्याले असणारे काय तरंग आहे. त्याच्यानंतर सूर्य, चंद्र, वरुण, यम, मिरविती. मिरविती म्हणजे शोभतात. कुठं? त्या तरंगामध्ये. कोणत्या तरंगामध्ये? ब्रह्मा विष्णू महेश गणपती आहे का नाही? हे तरंग कोणते? मोठाले तरंग आहे. आणि त्या तरंगामध्ये कोणते तरंग शोभून दिसतात? सांगा बरं, कोणते तरंग शोभून दिसतात? सूर्यचंद्र वरुण यम, हा, छोटे तरंग. ह्या तरंगापेक्षा मग छोटे तरंग असले पाहिजे ना. हे तरंगापेक्षा हे तरंग कसे असले पाहिजे? त्याच्या खालोखाल असले पाहिजे. ह्या तरंग एवढे नाही. ह्या तरंगापेक्षा हे तरंग कसे? छोटे छोटे तरंग आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे समुद्रावरती मोठे तरंग आणि त्याच्या खाली कोणते? हे असे असणारे सूर्य, चंद्र, वरुण, यम, मिरविती म्हणजे हे छोटे छोटे त्याच्यापेक्षा छोटे तरंग. आणि त्या ठिकाणी काय आहे? मिरवती म्हणजे अशा प्रकारे काय करतात? शोभून अशा प्रकारे दिसत असतात. देवी कुबेर ही तैशेची. आणि अजून त्याच्यामध्ये कोण कोण? तैशेच म्हणजे कसे? हे जसे मिरवताना शोभताना दिसत की नाही, तसं देवी कुबेर आहे की नाही, हे सुद्धा काय तैशेचे म्हणजे तशाच प्रकारे ह्या ठिकाणी काय आहे? शोभून आपल्याला दिसत आहे का नाही? सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशेची, या प्रकारे शोभून दिसतात. आता तैशेची शब्दाने काय घ्यायचं माहिती का? तैशेचे म्हणजे छोटे छोटे आणखीन त्याच्यामध्ये लाटा असतील. त्या कोणत्या लाटा असतील? जीव स्वरूपाच्या पण काय असतात? लाटा असतात, आहे का नाही? म्हणजे इथं देव झाले त्या ठिकाणी आणि त्या देवाला जाणणारा कोणीतरी पाहिजे ना, उपासना करायला उपासक भाऊ पाहिजे ना. नुसते देव झाले तर देवाला भक्त वाचून कोणी विचारेल का? म्हणजे देवाचे भक्त पण झाले पाहिजे ना, देवाचे भक्त पण झाले पाहिजे, ऐक नाही. तुकोबराय म्हणतात की नाही, आमच्यामुळं तुला देव पण प्राप्त झालं.
म्हणजे जीव पण पाहिजे आणि त्या ठिकाणी देव पण त्या ठिकाणी पाहिजे. मग आता मला असं म्हणायचं, हा समुद्र आहे, आता ह्याच ओव्यावरती आपण थांबू, आता पुढच्या काही ओव्या होणार नाही, याच्यावरती आपलं प्रश्न उत्तर होतील वाटलं असतं, असं म्हणायचं आहे. आता तो समुद्र होता ना, समुद्र काय आपलं स्वरूप आहे, बरोबर की नाही, आणि त्याच्यावरती काय वाहू लागलं, त्याच्यावरती वारा वाहू लागला, बरोबर की नाही, आणि त्या वाऱ्यामुळं काय झालं, मोठ्या लाटा आणि छोट्या लाटा निर्माण झाल्या का नाही, झाल्या. तसं ह्या ठिकाणी कोणी, हा परमात्मा आहे. बरं, या परमात्मा म्हणजे कोणता, जो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे असा असणारा परमात्मा. त्या परमात्म्याला कोणी आवरण केलं, त्या परमात्म्याला कोणी आवरण केलं, तर अशा पद्धतीनं मायेने आवरण केलेलं आहे. ती माया कशी आहे, त्या परमात्म्याच्या आश्रित आहे. मम माया दुरतया, बरोबर की नाही, ती माया त्या परमात्म्याच्या काय असते, आश्रित असते. आणि आश्रित राहून काय करते, ती माया त्या परमात्म्याला काय करते, विषय करते. स्वश्रया आणि स्वविषया, म्हणजे पाण्यावरती शेवळ राहून ते पाण्यावर शेवळ येऊन ते शेवळ काय करतं, पाण्याला झाकून त्या ठिकाणी टाकत असतं. जेव्हा ही माया शुद्ध सत्वगुणी होते का नाही, आणि त्या परमात्म्याला जेव्हा ती शुद्ध सत्वगुणी होऊन जेव्हा झाकते का नाही, तेव्हा त्या परमात्म्याला काय नाव येतं ओंकार महाराज, ईश्वर. 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 म्हणजे त्याला माया विशिष्ट चैतन्य, त्याला विशिष्ट का म्हटलं जातं बरं, तो पण एक प्रकारचा जीवच झाला ना आता, कारण त्याला आवरण केलं का नाही, तो पण एक जीवच झाला ना त्या ठिकाणी. बहु आता भला पर्या रांडेने नासला, तुकोबरांचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये. म्हणजेच त्याला काय केलं, मायाने शुद्ध सत्वगुणी मायाने आवरण केलं. ती माया अनेक प्रकारची का, एकच आहे, एक माया जर ती एक असेल शुद्ध सत्वगुणी, तर ईश्वर कसा आहे, एक आहे का अनेक आहे, ईश्वर त्या ठिकाणी एक आहे का नाही. आणि जेव्हा ती मलिन सत्वगुणी माया आणि त्या शुद्ध ब्रह्माला आवरण करते, तेव्हा त्याला नाव काय येतं, जीव. हा, त्याला नाव काय येतं, जीव असं नाव त्या ठिकाणी येतं. तसं ह्या आता वाऱ्याने काय केलं, त्या समुद्राला काय केलं, लाटा तयार केल्या आहे का नाही. या मोठमोठ्या लाटा म्हणजे ईश्वर स्वरूपाच्या लाटा, आणि छोट्या लाटा म्हणजे जीव स्वरूपाच्या असणाऱ्या काय लाटा. मग ह्या ठिकाणी देवता म्हणा, सूर्य चंद्र यम मिरविती, देवी कुबेर तैशी ब्रह्मा विष्णू, हे सगळे जे आहेत जीव वगैरे आहेत, मग हे सगळं कोणत्या स्वरूपावरती अशा पद्धतीनं प्रतीतीला येतात, कोणत्या स्वरूपावर प्रतीतीला येतात, स्वस्वरूपाच्या परमात्म्याच्या ठिकाणी. हा, परमात्मा स्वरूपावर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रतीतीला येतात. आपला त्याचा काही संबंध नाही, बरोबर ना, आपला त्याचा काही संबंध नाही, बरोबर ना. आपल्या स्वरूपावर, आपल्या स्वरूपावर, माझ्या स्वरूपावर का आपल्या, माझ्या, माझं म्हटलं पाहिजे आहे का नाही. आपलं म्हणायचं का माझं, भारत माझं म्हणायचं का भारत आपला म्हणायचं, काय म्हणलं पाहिजे, हे सगळं कुठे आहे, माझ्या स्वरूप सागरावरती आहे, लक्षात घ्या. माझं स्वरूप सागराप्रमाणे आहे, त्याच्यावरती ब्रह्मदेव विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र जीव अमुक तमुक सारं कुठे आहे, माझ्या स्वरूपावरती, लक्षात घ्या. परमात्मा स्वरूपावरती म्हणायचं नाही. मीची असे इथं शब्द दिला का नाही, ती ओळ तुम्ही विसरून गेले आहे का नाही. अशा पद्धतीनं काय, माझ्या स्वरूप सागरावरती हे सगळं, हे जे दिसतं का नाही, हे सगळं प्रतीतला येत आहे. मग एवढ्या पटापटा ओव्या जर घेऊन पुढे चाललो असतं, तुम्हाला काय कळलं असतं, या काही नाही कळलं आहे का नाही. तो अपार सांगितला ना, तो अपार शुद्ध परमात्मा मीची अशी. हा, मग तो मीच असा लक्षात घ्यायचं, जोनी तो सांगितला आणि तो मीच सांगितला, म्हणून माझ्या स्वरूप सागरावरती लक्षात घ्यायचं. मीला मात्र विसरायचं नाही. मीला मात्र विसरला की मग थोर झाली हानी. अशा पद्धतीने आपली मोठी हानी होऊ शकते. इथं विचार सागरामध्ये कमीत कमी अशा प्रकारची हानी होऊ देऊ नये. ठीक आहे, चला आता वेळ होत आली, थांबू आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती.